सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, टार्गेट स्वच्छता निरीक्षक या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जागा निघालेली आहेत. अर्थात सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या निघाल्या आहेत, परंतु हे जे स्टडी प्लॅन आहे ते सगळ्याच ठिकाणी उपयोगी पडणार आहे. ओके, परंतु सध्या आपल्यासमोर आहे छत्रपती संभाजीनगर. तर ही स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे कशाप्रकारे 20 दिवसात पूर्ण करायचं आहे. ॲक्च्युली जर ठरवलं तर तुम्ही 10 दिवसात आरामशीर पूर्ण करू शकता. परंतु नवीन विद्यार्थ्याच्या दृष्टीनं आणि जुन्या विद्यार्थ्यांनी यातून तुम्हाला जे उपयोगी पडतं आहे हे महत्त्वाचे पॉईंट घ्यावं या दृष्टीनं किंवा ही स्ट्रॅटेजी घ्यावं म्हणून हे प्लॅन बनवतो आहे. डे 16 आहे आज, 16वा दिवस. संगणक व माहिती तंत्रज्ञान जे 591 ते 615 या पानावर आहे, कमी पेजेसमध्ये आहे, कारण आपल्याला टू द एक्झाम पॉईंट ते बघायचे आहे. ओके, आत्तापर्यंत स्वच्छता निरीक्षक या परीक्षेत 4 वेळेस याच्यावर प्रश्न आलेले आहेत. 4ही प्रश्न जे आहेत ते सोपे आहेत. आता हा प्रश्न संगणक व माहिती तंत्रज्ञानामध्ये घेतला, ॲक्च्युली येतं न येतं ते आपला संशोधनाचा विषय राहिला, परंतु डिजिटल हा शब्द होता. आणि आयुष्यमान भारत ही जी हेल्थ रिलेटेड स्कीम आहे, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत जी आहे दवाखानाचा खर्च जो आहे तो केंद्र सरकार म्हणजे या स्कीम अंतर्गत करण्यात येत असतो. या दृष्टीनं आपण संगणक व माहिती तंत्रज्ञानामध्ये ते टाकलेलं आहे. ओके, तर महत्त्वाचे जे पुढचे प्रश्न आहेत, एक तर ALUवर प्रश्न आला होता. ओके, अरिथमॅटिक लॉजिकल जे आहे त्यावर, आणि संगणकाचे जे प्रकार आहेत ॲनालॉग कॉम्प्युटरबद्दल प्रश्न विचारला होता, आणि एक प्रश्न होता संकल्पनात्मक. आता संगणकावर संकल्पनात्मक का प्रश्न येत असतो, तर येत असतो फक्त टॅकल करतात, म्हणजे त्याचं कसं असतं, नोट्स काढत असताना त्याचे पॉईंट्स जे असतात ते आपल्या पुस्तकात वगैरे नसतात, परंतु आता संगणकाचा उपयोग कशा प्रकारे तुम्ही कुठे करू शकता अशा प्रकारचे. त्यानंतर संगणकाची वैशिष्ट्ये आहे, आपण त्या नोट्समध्ये दिलेले आहेत, काय त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. जर तुम्हाला संगणकाचा एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल, काही विद्यार्थी न्यायालय भरतीचं देखील केलेलं असेल किंवा दोन्हीकडे फॉर्म भरले असतील, न्यायालयीन भरती विजयपथ पब्लिकेशन संगणक व माहिती तंत्रज्ञान हे पुस्तक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर आपल्या SIच्या पुस्तकामध्ये देखील आपण शॉर्टमध्ये नोट्स दिले आहेत, परंतु त्यापेक्षाही अतिरिक्त माहिती किंवा एक्स्ट्रा नोट्स जे आहेत, आता पुस्तकाला मर्यादा असतात, टू द एक्झाम पॉईंट बघायचं असतं आहे, परंतु एक्स्ट्रा पॉईंट आणि प्रश्न जे आहेत ते आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये दिले, जे 149 रुपयामध्ये आहे. आता पुढे तुम्हाला काय वाचायचं हे तुम्हाला सांगून देतो. टू द एक्झाम पॉईंट संगणकाचे जास्तीत जास्त टेस्ट सोडवा. एकदा दोनदा रीडिंग करून झाल्यानंतर तुम्ही टेस्ट सोडवा. तुम्ही मॅक्झिमम 2 ते 3 वेळेसच्यावर संगणक काही वाचायची गरज नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही वाचन करता आणि PYQ सोडवता त्यावेळेस जर चुकलं तर परत त्या थेरीकडे जायचं, किंवा तुम्ही गुगल करा, जेमिनी वापरा, काय वापरायचे वापरा, ChatGPT वापरा, काय वापरायचे वापरा, काय प्रॉब्लेम नाही. परंतु 2दा 3दा तुमचं वाचून झालं संगणक की परत जास्तीत जास्त PYQ सोडवायचे आहे. आता PYQ कुठे मिळतील? PYQ MCQ जे मी स्वतः बनवलेले, स्वतः तयार केलेले पण आहेत. तर त्यासाठी तुम्हाला SIच्या कोर्समध्ये, तुम्हाला संगणकाचे कोर्समध्ये ते दिसतील. आता तर हे स्टेट लेवलचे सगळेच दिलेलं आहे, परंतु इंग्लिशमध्ये सेंट्रल लेवलचे सगळे PYQ आपण तिथं देत आहोत. ओके, आता दुसरी गोष्ट माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेलं आहे, इतर परीक्षेच्या संदर्भात जर विचार केला, ओके, तर एक गोष्ट काय लक्षात आलेली आहे की प्रश्न हे प्रॅक्टिकलवर प्रश्न विचारलेले आहेत. काही वेळेस MPSCमध्ये असो, म्हणजे कुठल्याही परीक्षेला, TCS असो की सरळ सेवा असो, म्हणजे जसं होम मेनू आहे, ओके, टेक्स्ट ॲड करण्याची प्रोसेस काय आहे, MS एक्सेलबद्दल आहे, MS पॉवरपॉईंटबद्दल आहे, सध्याचं अपडेट असलेलं विंडोज कितवा आहे, असे प्रश्न. मग ही जी प्रॅक्टिकल आहे त्यावेळेस तुम्ही ज्या लॅपटॉप ओपन करता त्यावेळेस तुम्ही फाईल मेनू बघा, होम मेनू बघा, ओके, इन्सर्ट मेनू बघा, त्याच्यात जे फंक्शन आहेत ते बघा. आपण सगळ्या गोष्टी मेंटरशिपमध्ये दिलेले आहेत. हे एक्स्ट्रा माहिती तुम्हाला देतो SIच्या विद्यार्थ्यासाठी. ओके, स्पेसिफिकली संगणकाचा उल्लेख आहे, परंतु तुम्हाला SIमध्ये 60 मार्काचा असेल तांत्रिक किंवा 40 असेल तर 3-4 प्रश्न आपण अपेक्षित धरूया. परंतु काही परीक्षेमध्ये संगणक हा 10-10 मार्काला सरळ स्पष्ट दिले, जसं अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी असेल, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षक असेल किंवा न्यायालयीन भरती, त्यामध्ये मात्र अशा ह्या गोष्टी कराव्या लागते. परंतु तुम्हाला देखील ही गोष्ट महत्त्वाची आहे, वेळ आहे तोपर्यंत वाचायचं आहे. आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जर आलं तर अपडेट थोडं लक्षात असू द्या, काय सांगता येत नाही. AIचं खूप आहे, जसं AIचं सबमिट झालं दिल्ली या ठिकाणी, उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, विविध राष्ट्रांचे बरेच लोक तिथं आले होते. ते एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल जे महत्त्वाचं आलं तुमच्या वाचण्यात ते तुम्ही लिहून ठेवा. ओके, जसं AIचं जनक कोण आहेत वगैरे,
झालेल्या सर्वच्या सर्व PYQच्या जरी अभ्यास केला तरी भरपूर झाले असं बोलण्यात सांगितले, परंतु हे टेलिग्रामवर मी दिलेलं आहे. ओके. हे तुम्हाला मी काय महत्त्वाचं आहे का आणि हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, PYQ MCQ रोजच्या रोज 30-40 प्रश्न वाचायचा आहे. कारण ते वाचल्यामुळे तुम्ही बरोबर अभ्यास करताय का हे कळत राहील. ओके. स्वच्छता निषेक तांत्रिक डायरी तुम्ही पुस्तक घेतलं नसेल तर ही टेलिग्राम चॅनलवर सॅम्पल PDF तिथं अवेलेबल करून दिलेले आहे. मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही ही व्हिडिओ कोर्ससाठी काय जॉईन करता असं समजू नका. जेवढ्यात जास्त टेस्ट आणि मागील प्रश्नपत्रिका आहेत, आता एका विद्यार्थ्यानं म्हणलं तुम्ही मागील प्रश्नपत्रिका फ्री काय दिलं नाही. तर फ्रीमध्ये अख्खा कोर्स तुम्हाला व्हिडिओचा लेक्चर देतो, PYQची देखील देते. त्या टेस्ट जे आहेत घटकनी आहे ह्याचा मेंटेनन्स तरी निघायला पाहिजे का नाही. 149 तुम्ही ऑनलाईन बघा, कुठेही बघा, आपली कमी फी आहे. आणि व्हिडिओ कोर्सेस पण देतो आहे वेळेनुसार, टेस्ट देतो आहे तांत्रिक. महत्त्वाचं झालेल्या प्रश्नपत्रिका हिंदीच्या असो की इंग्रजी असो सगळं देतं आहे. कारण तुम्ही SI झालेलं आहे, RR मलेरिया देखील पात्र आहे. ओके. प्रत्येक महानगरपालिकेसाठी पात्र आहे, नगर परिषदेसाठी पात्र आहे. मग काहीतरी खर्च येतोच. आता बोलणारं बोलतात, पण ठीक आहे, ज्याला जॉईन करायचं त्यांनी जॉईन करा. जर काही वाटलं हा संपर्क क्रमांक आहे. परंतु अभ्यासाच्या दिशेसंदर्भात जर काहीही शंका असल्या तरी ह्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. मुद्दा आहे ह्या वर्षी तुम्हाला जॉब लागला पाहिजे. ओके. डे 16चा स्टडी प्लॅन तुम्हाला मी सांगितलेला आहे. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.